हे एक्झिबिशन एक्सप्लेन करत असताना हे खूप चांगल्या पद्धतीने पुस्तकाचा शोध कसा लागलापासून तो पूर्णतः गोव्यामधला फर्स्ट प्रिंटिंग प्रेस जे 1510 या शतकामधलं आजही आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ते जसं उपलब्ध आहे. फक्त म्हणजे पाहण्यासाठी लोकांना आजही आमचं प्रिंटिंग डिपार्टमेंट ते पाहण्यासाठी देतं आहे. त्याची नोंद सरकारने ठेवलेली आहे. काही गोष्टी ज्या चांगल्या केलेल्या आहेत त्याची नोंद सरकारमध्ये आजही तशा पद्धतीने आहे. म्हणजे नालंदा इन्स्टिट्यूटपासून पूर्ण भारतभर आणि जगभर पुस्तकाचा प्रचार म्हणजे खूप मामांचा अभ्यास खूप दांडगा आहे आणि त्याने खरोखरच म्हणजे ॲप्रिशिएट मामांसाठी खूप टाळ्या वाजवायला पाहिजे. त्यासाठी टाळ्या फक्त त्यांच्या भाषणासाठी नाही. हे गोवा बुक फेस्टिवल या ठिकाणी होत असेल कुणामुळे तर ते फक्त आणि फक्त किरण मामा ठाकूरांच्यामुळे होतं. अदरवाईज मला नाही वाटत की नॅशनल बुक ट्रस्टवाले एवढ्या लवकर गोव्यात आले असते. मामाने त्यांना आग्रह केला की हे फेस्टिवल गोव्यामध्ये वेगवेगळी फेस्टिवल मामाने बघितलेच. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आपण बघतोय की त्याच्याकडे सॅरेंडिपिटी बघतोय. आजकाल म्हणजे याच ग्राउंडवरती मला वाटतं फिश फेस्टिवलपासून फूड फेस्टिवलपर्यंत आणि वाईन फेस्टिवल पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत आणि वेगवेगळ्या काजू फेस्टिवल पण याच ठिकाणी होतं. या सेम ग्राउंडवरती अशी कितीतरी फेस्टिवल होतात. या फेस्टिवलमध्ये आपण गाण्याचं आणि पिण्याचं पण बघतोय. पण आज आपण वाचण्याच्या नादामध्ये आहोत आणि आज त्यामुळे अवश्य इट इज नॉट ओनली द एक्झिबिशन ज्याला आपण म्हणतोय की खूप चांगल्या पद्धतीने मला वाटलं नव्हतं खरं म्हणजे हे एक्झिबिशन एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल. मी ज्यावेळी आलो तेव्हा तो बघतोय की अवाढव्य मंडप अवाढव्य सेटअप म्हणजे इट इज नॉट ओनली जस्ट द सेटअप. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॉर्नर्स जे एस्टॅब्लिश केलेले आहेत. कुठेतरी मुलांसाठी वेगळा कॉर्नर आहे, पेंटरसाठी वेगळा कॉर्नर आहे, क्रिएटिव्हिटी सगळा वेगळा कॉर्नर आहे, खाद्यपदार्थांसाठी वेगळा कॉर्नर आहे आणि तरी 10 राज्याहून या ठिकाणी आलेले वेगवेगळे पब्लिशर्स हे या ठिकाणी आलेले आहेत. खरोखर पुन्हा एकदा म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टचे युवराज मलिक यांनी मुद्दामून हा कार्यक्रम या ठिकाणी आला तेही व्यासपीठावरती आहेत. खरोखर मी गोवा सरकारच्या वतीने त्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. गोव्यातील लोकांना आणि गोव्यातील विशेष करून मुलांना ही खूप सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा सगळ्या लोकांनी घ्यावा. मुद्दामून आम्ही सेक्रेटरी एज्युकेशनच्या वतीने सर्क्युलरही इश्यू केलेलं आहे सगळ्या हाय सेकंडरी स्कूल्स टेक्निकल एज्युकेशन्स यांना की अवश्य येत्या 4 दिवसामध्ये या सगळ्यांनी येऊन या फेस्टिवलला भेट द्यावी. सकाळपासून संध्याकाळमध्ये वेगवेगळी पुस्तकं चाळावीत पाहावीत हा कार्यक्रम एन्जॉय करावा. कारण असा कार्यक्रम आतापर्यंत जी वेगवेगळी फेस्टिवल बघितली त्यापेक्षाही हा वेगळा फेस्टिवल आहे. कारण मी अगोदरच म्हटलं खाण्यापासून पिण्यापर्यंतचे फेस्टिवल बघितले त्यामुळे हा फेस्टिवल हा पूर्णतः वेगळा फेस्टिवल विच इज आपण ज्याला म्हणतोय विच इज नॉलेज गिविंग फेस्टिवल आणि विच विल बी द रिमेन फॉर एव्हर इन अवर माइंड. म्हणजे या फेस्टिवलमधून काही आठवणी आपल्याला कायमच्या आणि आपल्या लक्षात तर राहणार आहे पण आपल्याला खूप गोष्टी शिकवून पण जाणार आहेत. खूप गोष्टी आपल्या कायमच्या डोक्यात पण राहतील. त्यामुळे नक्कीच गोव्यामधल्या सगळ्या विशेष करून आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटला तर सांगितलेलं आहे पण विशेष पेरेंट्सने जर लक्ष दिलं तर बरीच मुलं या ठिकाणी येऊन जातील.